नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी किंवा ज्या अर्जदारांनी अर्ज केलेला आहे त्यांची एक समस्या आहे किंवा बऱ्याच अर्जदारांचे असे कमेंट येत आहेत की मराठीमध्ये केलेले अर्ज जे आहेत ते रिजेक्ट केले जात आहेत। तर मित्रांनो, ह्या अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नका, कारण मराठीमध्ये केलेले अर्ज सुद्धा जे आहेत ते आता मंजूर केले जाणार आहेत। या संदर्भातील सविस्तर माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला भेटत जाईल। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून या संदर्भातील माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। पाहू शकता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती जी आहे ती दिलेली आहे। माहिती काय आहे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज जे आहेत ते लाभार्थ्यांकडून करण्यात आलेले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज जे आहेत मित्रांनो ते आता ग्राह्य धरले जाणार आहेत। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथे स्पष्ट केलेले आहे। तुम्ही पुढे पाहू शकता, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवल्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज जे आहेत ते आता स्वीकारले जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका होती की मराठीमध्ये केलेले अर्ज जे आहेत ते इथे नामंजूर केले जात आहेत किंवा रिजेक्ट केले जात आहेत। तर अशी कोणत्याही प्रकारची शंका आता तुम्हाला ठेवायची नाही। इथे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी या संदर्भातील स्पष्टीकरण जे आहे ते दिलेले आहे। पुढे पाहू शकता, मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे जे आहेत ते करावे लागतील। अशा प्रकारचा अपप्रचार जो आहे तो पसरविण्यात येत आहे। अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये अशा संदर्भातील स्पष्टीकरण किंवा आवाहन जे आहे ते इथे करण्यात आलेले आहे। मराठीमध्ये केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी इथे म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, आशा करतोय की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।